पोलिसांनी तब्बल 10 जणांच्या या मानवी तस्करी करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्यात। पीडित मुलीला मोबाईल आणि कपड्यांचं आमिष दाखवून लग्नाच्या बहाण्यानं या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं। मुख्य आरोपीनं बालविवाह करून पीडितेवर अत्याचार केल्याची आणि वारंवार विक्री केल्याची धक्कादायक माहिती सुद्धा उघड झाली आहे। आरोपींनी मुलीचं अपहरण करून 2 लाख रुपयांची दलाली लाटल्याचंही पोलीस तपासात निष्पन्न झालंय। पोलीस दलामार्फत अल्पवयीन मुलं जे हरवलेले आहेत त्यांच्या शोधासाठी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हात फिरवण्यासाठी ऑपरेशन शोध मोहीम राबवण्यात आलेली होती। त्या मोहिमेच्या अंतर्गत पोलीस स्टेशन एक अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याबाबत तक्रार प्राप्त झालेली होती। संदर्भात आम्ही तपास केला असता याच्यातून एक आंतरजिल्हा मुलींची विक्री करणारी टोळी आम्ही उघडकीस आणलेली आहे। सदरबाबत अधिकची माहिती अशी की ही मुलगी जी गेली होती तिचा आम्ही शोध घेतला असता संगमनेर तालुक्यात मिळून आलेली आहे। त्याकडे आम्ही बाकी तपास केला असता त्या मुलीला कपडे आणि मोबाईलचा आमिष दाखवून लग्नाचा आमिष दाखवून तिची विक्री 2 लाखामध्ये संगमनेर तालुक्यात करण्यात आली होती।